सरकारची जन्म चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आज आढावा घेणार आहोत वाई नगर परिषदेचा। सुमारे 150 वर्षापूर्वी स्थापन झालेला हे वाई नगर परिषद फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं। लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वायकर असो, केदार शिंदे असो किंवा शाहीर साबळे असो, यांचं हे वाई शहर म्हणून ओळखलं जातं। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राज्ञशाळा, याच गुरुकुल पद्धतीची प्राज्ञशाळा याच वाईमध्ये आहे। आणि त्याचबरोबर मराठी भाषा विश्वकोशचं निर्मिती केंद्र म्हणून वाईचे शहर आहे, वाई शहराची ओळख आहे। आणि याच वाईचा आढावा घेत असताना वाईमधील पेशवेकालीन जे सुमारे 250 वर्षापूर्वीचं महागणपती मंदिर आहे आणि काशी विश्वेश्वर मंदिर आहे, याच काशी विश्वेश्वर आणि गणपती मंदिराच्या समोर आज हा आपण विशेष कार्यक्रम करतोय। आणि याच महागणपती मंदिराच्या समोर जो घाट आहे, संत कृष्णामाई या ठिकाणी वाहते आणि याच कृष्णामाईमध्ये संपूर्ण अख्ख्या शहराची घाण मिसळली जाते। 45,000 लोकसंख्या आहे वाईची आणि संपूर्णतः वाई शहराचं सांडपाणी याच कृष्णामाई नदीमध्ये या ठिकाणी मिसळलं जातं। आपण पाहू शकताय काही नागरिक या ठिकाणी कपडे सुद्धा धुत आहेत। ड्रेनेजचं सगळं वॉटर आहे ते याच कृष्णा नदीमध्ये मिसळलं जातं। नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी त्याला यश मात्र अजून आलेलं नाही आहे। याही विषयाचा आज आपण आढावा घेणार आहोत। अनेक सन्माननीय वाई नगरातले नागरिक आपल्याशी या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान नगराध्यक्ष असतील, इथले स्थानिक नगर परिषदेतले विरोधी पक्षनेते असतील, विविध गटातटाचे नेते सुद्धा आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत। आपण या सगळ्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत आणि या विशेष कार्यक्रमामध्ये हा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना नेमकं या सगळ्यांचं काय काम आहे, सत्ताधारी म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय नेमकी या ठिकाणी कामं केली आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा मुख्यतः या ठिकाणी तुल्यबळ सामना पाहायला मिळतो। आणि सगळ्या प्रेक्षकांना अजून एक या ठिकाणी माहिती द्यायची आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जरी या ठिकाणी तुल्यबळ लढत असली तरी पक्षीय चिन्हावर या ठिकाणी कोणतीही निवडणूक लढवली जात नाही। आमदार विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांची एक आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांची एक दुसरी आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्याच अर्थानं राजकीय पार्श्वभूमी जर जायची म्हणलं तर काँग्रेसचे माजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचा हा मतदारसंघ आणि त्याचबरोबर पवारांचे निष्ठावान माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा हा मतदारसंघ आणि त्यांच्याच पुढचे पिढीतले राजकीय वारसदार मकरंद पाटील असतील आमदार गट आणि माजी आमदार मदन भोसले यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। विद्यमान सत्ताधारी आपल्यासोबत आहेत, विद्यमान नगराध्यक्ष आहेत सीमा नायकवडी, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आहेत, यांनी 2 वर्ष काम पाहिले नगराध्यक्ष म्हणून, पण मात्र गेल्या 2 महिन्यापासून सीमा नायकवडी अध्यक्ष आहेत। मी सुरुवात करतो तुमच्यापासून। तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आहे, काय नेमकी विकास कामं झालीत गेल्या 5 वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये आम्ही रस्ते विकास निधी म्हणून कोट्यवधी रुपयाची कामं केली। जे आता वाई शहरामध्ये भेडसावणारी जे कैलास वैकुंठ स्मशानभूमी ही जी ती 2 कोटी 60 लाख रुपये आणून ती खर्चून आज पूर्णत्वास येऊन त्याचा लोकार्पण सोहळा बी केला। तसंच रस्ते विकासाने जी महाराष्ट्रामध्ये क वर्ग नगरपालिकामध्ये असणारी जी प्रशस्त इमारत ही वैशिष्ट्यपूर्ण निधीतून आम्ही ते 6 कोटी त्यासाठी आमच्या नेत्यांनी मकरंद पाटलांनी तो निधी महाराष्ट्र शासनाकडून घेऊन आलो। नक्कीच कौतुकास्पद आहे ती बाग, ती वाई नगरपालिकेची नगर परिषदेची खूप सुसज्ज अशी इमारत आहे, ती आपण सुद्धा पाहिली आहे। थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांना सुद्धा ती आपण दाखवणार आहोत। विद्यमान नगराध्यक्ष म्हणून काय महत्त्वाचे मुद्दे, कारण खूप कमी कालावधी मिळाला, मात्र जेवढा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये कोणते प्रश्न मार्गी लावता आले? वाई शहरात विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाई शहरात विकास कामे झाली आहेत आणि यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली विकास कामे केली जाणार आहेत। नक्कीच थोडक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय। काँग्रेसचे या ठिकाणी नेते आणि दुसरे एक अपक्ष माझे नगराध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत जॉईन झाले आहेत। मात्र सुरुवात करतो मी विरोधी पक्षनेते स्थानिक नगर परिषदेमधल्या वाईमधले सचिन फरांदे सोबत आहेत। विद्यमान सत्ता त्यांच्याकडे गेल्या 5 वर्षापासून काय नेमकं वाटतं, कारण आम्ही आता या घाटाचं दृश्य पण सर्व प्रेक्षकांना दाखवली, पूर्ण ड्रेनेजचं पाणी 45,000 लोकसंख्येचं सगळं सांडपाणी या कृष्णामाई नदीमध्ये जात आहे। सुरुवात मी यापासून करतो की माजी नगराध्यक्षांनी सांगितलं की अतिशय सुसज्ज अशी इमारत बांधली
आदरणीय पवारसाहेबांचे हस्ते नारळ फोडून 10 वर्ष पूर्ण झाली. ती इमारत उभी करायला त्यांना जवळपास 9 वर्ष लागली आणि 2.5 कोटीचं बजेट असणारी इमारत जवळपास 10 कोटीवर नेली गेली आणि गेल्या वर्षी तिचं उद्घाटन झालं आणि पहिल्याच पावसाळ्यात तिचे स्लॅब गळायला लागले. अशा पद्धतीचं कामकाज यांनी केलेलं आहे. पहिल्याच पावसात सुसज्ज इमारतीचे स्लॅब गळाले. काय ते सांगतायत ते अत्यंत चुकीचं आहे. एक प्लंबिंग मिस्टेक होती की स्लॅब बी कुठं गळत नाही. आजचा सुद्धा तुम्ही बघायला जावा की त्यामध्ये एक प्लंबिंगमध्ये मिस्टेक आहे, तिथनं लिकेज होतं, तेवढंच त्यावेळी झालेलं आहे आणि बाकी काय नाही. ते नंतर 2.5 कोटीचं काम 8 कोटीवर गेलं. काय म्हणजे भ्रष्टाचार की कामाचे पैसे वाढले? पैसे कामाचे 2 कोटी 60 लाखाचं पहिलं वैशिष्ट्य पूर्ण आले त्याच्यात आणि 3 कोटी रुपये जे हे आपल्या इंटेरियर डेकोरेशनसाठी आले. 6 कोटीचे फक्त खर्च आले. 10 कोटी सांगता हे चुकीचं आहे. 10 कोटी खर्च झाले नाहीत असं म्हणतात थोडक्यामध्ये. माजी नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. इमारत ही 3.5 कोटीची आहे. त्यातला इंटेरियर सगळं पूर्ण 3 कोटीचं आहे. म्हणजे 6 कोटीचीच इमारत आहे. हे 10 कोटी सांगते पूर्ण चुकीचं आहे. आणि ती इमारत पूर्ण झालेली आहे आणि आम्ही अपक्ष निवडणुकांनी जिंकल्यानंतर आम्ही आमदार मकरंदबाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्ष नगरपालिकेत काम केलं. ते काम करत असताना आम्ही वाई शहरातील गोरगरीब दीनदलितांचं काम करण्याचं काम केलं. आम्ही ही समोर जी इमारत दिसते झोपडपट्टीच्या त्या झोपडपट्टीच्या सदनिका आम्ही 144 सदनिका आम्ही बांधून दिल्या. त्या कामाचा उल्लेख करताय तुम्ही. तुम्ही 5 वर्ष नगराध्यक्ष होता बरोबर अपक्ष म्हणून. या गटाला पाठिंबा दिला होता. हे सांडपाण्याचा प्रश्न का मार्गी लागला? सांडपाण्याचा प्रश्न आपण आता नुकताच 27 कोटीचा प्रोजेक्ट हा आपण केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. किती दिवसांपूर्वी पाठवला केंद्र सरकार? 1-2 वर्षापूर्वी पाठवलेला आहे. का अडचणी येतात? का होत केंद्र शासनाकडे आता पाठपुरावा करण्याकरता आमच्याकडे थोडा सत्ता बदल झालेली आहे. त्यामुळे आम्हाला थोड्या प्रॉब्लेम निर्माण होत्या. त्यामुळे तो त्याचा 27 कोटी तर तुमचा तर याच गटाला पाठिंबा म्हणताय. तुम्ही कोणत्या गटाचे आहेत आता? आम्ही आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटाचे आहेत. आमदार गटाचे आहोत. आमदार गटाचे. आणि हा प्रश्न आता केंद्राकडे प्रलंबित आहे. बरोबर. तुम्ही आता या गटाचे फायनल? कारण इथं कळत नाहीये कोण कुठल्या गटाचे म्हणून एकदा त्यांच्याकडनं खात्री करून घेतली कोण कुठल्या गटामध्ये आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना, भाजपा आणि RPIनी आता एक समर्थ पर्याय देण्याची भाषा इथं सुरू केली आहे सोबळावर. काय सांगाल? शिवसेनेची ताकद आहे का सोबळावर जाण्याएवढी? शिवसेना RPI 100% परिवर्तन करणारच. परंतु आता जे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, अपक्ष यांनी जे सांगितलं ते 100% खोटं सांगितलेलं आहे. जनतेची दिशाभूल करतायत. गेले 15 वर्ष हे जे ड्रेनेजचं काम आहे ना त्याचा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठवला. त्यावेळेला यांचं सरकार होतं केंद्रामध्ये, राज्यामध्ये यांचं सरकार होतं. आमदार इथले होते पण यांना काम करून घेता आलेलं नाहीये. हे दुर्दैव बाईकरांचे. आता धडा 100% शिकवणार. नक्कीच. भाजपच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला. 15 वर्ष झालं केंद्रात, 10 वर्ष काँग्रेस NCPचं सरकार होतं राज्यात. जे प्रस्ताव STP प्लॅनचा प्रस्ताव पाठवण्यामध्ये माजी नगराध्यक्ष निलिमाताई खरात, त्यानंतर मी आणि हे असताना पाठवला, आमदार पाठवलं. दरवेळेला काय क्युरी येत होत्या त्यावेळेला आम्ही सगळं पाठवलं. आणि या शासनाने एकनाथ खडसे माननीय मंत्री होते त्यांनी सांगितलं ज्या नगरपालिकांनी या STP प्लॅन केला नसेल किंवा हे केलं असेल बजेटला तरतूद करा. ते आम्ही केलं तर त्या मंत्र्यांनी उलटं म्हणले की COला आणि नगराधिकाऱ्यावर फौजदारी करा. त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामधल्या जे काय नगरपालिकेचे तयार केलेलं आहे त्यापैकी आमची एक नगरपालिका आहे त्यात आमच्यावर माझ्यावर आणि COच्या राऊत मॅडम याच्यावर फौजदारी आम्ही आता तिथं जातो. विचारून जाणून घेऊयात ना भाजपच्या काय करतायत. 15 वर्ष यांनी का नाही हे काम केलं? बरोबर. आता शासन विचारणार ना की तुम्ही हे का नाही केलं ते द्यायला पाहिजे होतं ना. बरोबर. डिटेल्स मध्ये देणं यांचं काम होतं. तुमची राष्ट्रवादीच्या गटाची सत्ता आहे. साहेबांनी पेपरला स्टेटमेंट केलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं तात्काळ निधी द्यावा, आम्ही त्यासाठी लगेच तयार आहोत. हे त्यावेळेस झालं. त्यानंतर शासनाचे नॉब बदलले गेले. आज त्यामुळे पूर्वी नगरपालिकेचा 10% वाटा होता. आज त्या नवीनच्या केंद्ररत्नाच्या नवीन जो GR आला 50% नगरपालिकेने पैसे घालायचे आणि आज 30 कोटीमध्ये. बरोबर आहे. पण नॉर्म्स बदलत गेले सगळ्या गोष्टी मान्य नाही. माझा मुद्दा असा आहे की शरद पवार साहेब तुमच्या पक्षाचे जे सन्माननीय केंद्रात मंत्री होते त्यांनी काय लक्ष दिलं का? पवार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय खासदार त्यावेळी लक्ष्मणराव पाटील तात्या, आत्ताचे विद्यमान खासदार आदरणीय उदयनराजे भोसले यांच्याकडे आम्ही आमदार साहेबांनी पाठपुरावा करून ते महाराष्ट्र शासनाकडे केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला म्हणतात ते राज्याकडे केंद्राकडे. काय सांगाल? शिवसेना RPI पण आहे थोडक्यामध्ये अनेक पाठपुरावा केला म्हणतात. 2 वर्ष झाला आहे पण मागच्या 15 वर्ष झालं कंटिन्यू यांची सत्ता आहे. प्रश्न यांनी आता 2 वर्षात मांडला का? 15-20 वर्ष झाले. नदी वाहते ती फार पूर्वीपासून वाहते. बरोबर. पण ड्रेनेज लाईन आहे फार पूर्वीपासूनच आहे. बरोबर. हे म्हणतात 2 वर्षापूर्वी आता ह्या एकनाथ खडसेंनी असं सांगितलं की बाबा यांच्यावर रामदास भाई कदमांनी सांगितलं परिवहन मंत्री जे आहेत सेनेचे किंवा यांच्यावर फौजदारी खटला दाखल करा. पण मागच्या 15 वर्षापूर्वीपासून तुम्ही हे का नाही केलं? पाठपुरावा याचा का नाही केला? RPI सुद्धा आपल्या सोबत आहे. काय सांगाल या सगळ्या प्रश्नांवर? या सगळ्या प्रश्नावर एवढंच सांगेन की दाखवायचे आणि खायचे दर वेगवेगळे आहेत.
मुळात आता आपण उशिरा आला, जर अजून 1 महिना 2 महिने आधी आला असता हां तर हे नदी जी आपण पाहताय ना हां की फक्त आपल्याला ड्रेनेजचं पाणी दिसतंय, बरोबर. पण ती कुठली वनस्पती जलपरी वनस्पती माहिती असती हां. तर तुम्ही आम्हाला इथं उभे राहू दिलं नसतं. त्यामुळे ह्या लोकांनी कामामध्ये काय केलं हे आता त्यांच्या सोबत आहे. पण विश्वास आम्ही देतो की आता सरकार बदललेलं आहे, महायुती झालेली आहे आणि आम्ही सगळे एका व्यासपीठावर आलेलो आहोत. त्यामुळं उद्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारला इथल्या जनतेला योग्यच न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि इथली सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीला तुम्ही शिवसेना भाजप पर्याय देता यावेळी सक्षम तुमचा तरी निर्णय झालाय का ठाम? 100% कुठल्या गटात सहभागी होणार आहे? 100% यांना सत्तेवरून खाली घेतणार, आम्ही सत्तेवर जाणार. निर्णय ठाम आहे की कुठल्या गटाला पाठिंबा? शिवसेना ही पूर्वीपासून हिंदुत्वावर आलेली आहे हां. आणि वाईमध्ये आता हिंदुत्वाचं वाराचं बघाल, हां युवकांची शक्ती बघाल तर ती युवकांकडेच आहे. आता म्हणजे हिंदुत्व वाईमध्ये फार प्रकार आहे. हां. त्यामुळं काँग्रेस यावेळेस राष्ट्रवादीला शिवसेनेच्या सक्षम पाठीमागं- पर्याय तुम्ही देणार आहे देणार, त्यावेळेस? देणार, देणार. नक्कीच आपण काही नागरिकांकडे जाऊयात. वाईमधील अनेक सुज्ञ नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि मी मगाशी जसं म्हणलं त्या पद्धतीनं सांस्कृतिक राजधानी म्हणून वाईची ओळख आहे सातारा जिल्ह्यातील. काही सुज्ञ नागरिक आपल्याशी जोडले गेलेत. सांडपाण्याचा आता पहिल्या या चर्चेला घेतल्या आपण मुद्दा. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून 10 वर्ष झालेत, हां परंतु अजूनही गटार गंगा वाहती. हां ज्या पद्धतीनं जलपर्णीनं विळखा घातलेला कुठलाही वाई शहराचा नागरिक खुल्या मनानं रोज ह्यांच्याकडनं पाणी पण पिऊ शकत नाही. दिसाड पाणी पुरवठा अख्ख्या शहराला पुरस्कार मिळाला हागणदारी मुक्त शहराचा. अजूनही माणसं उघड्यावर शौचाला बसतात. दुसरी गोष्ट, संडासांची उद्घाटनं केली, संडासांना कुलपं लावून ठेवलेली आहेत, माणसं उघड्यावर शौचालयाला बसतात. उद्घाटनाचा घाट कशासाठी? इलेक्शनसाठी का? मतांसाठी का? ही उद्घाटनं झाली, संडासं का चालू झाली नाहीत? माणसं अजूनही उघड्यावर का शौचालयाला बसतात? बरोबर पुरस्कारासाठी फक्त तुम्ही कामं करताय का? बरोबर. घनकचऱ्याचं व्यवस्थापन नाही. गांडूळ खत प्रकल्प गेले 1 वर्ष बंद आहे, त्याची बिलं अदा केली जातात. कशासाठी? हे शासनानं घनकचरा व्यवस्थापनासाठी पैसे दिलेले आहेत. बरोबर. त्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन होतंय का? नक्कीच नक्कीच येतोय, तुमच्या सगळ्यांकडे येतोय. फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शौचालयाचं उद्घाटन केलं गेलं, मात्र शौचालयांना कुलूप लावले गेलेत असं काही नागरिकांचं म्हणणं आलेलं आहे. अनेक नागरिकांच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, वाईकरांचं म्हणणं आपल्याला जाणून घ्यायचं आणि या सगळ्या समस्यांचा उहापोह करताना विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक असतील किंवा या सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाणारे सगळे पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांचं काय विजन डॉक्युमेंट आहे वाईविषयी ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आढावा घेतोय वाई नगर परिषदेचा. महाबळेश्वर आणि पाचगणी या गिरी परिषदांना, या पर्यटन स्थळांना जाताना वाईवरूनच अनेक पर्यटक जातात आणि ते पर्यटक हे तीर्थक्षेत्र म्हणून वाई ओळखलं जातं. या महागणपती मंदिर असेल किंवा काशी विश्वेश्वर या ठिकाणचं मंदिर असेल, या मंदिराचं दर्शन घेऊन जातात. मग अशी एक मुद्दा चर्चेला आला होता की आध्यात्मिक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा वाईची ओळख आहे आणि तीर्थक्षेत्राच्या अनुषंगानं भाविकांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी नगरपालिकेनं खूप काही केलेलं नाही आहे असे सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कचऱ्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांनी गांडूळ प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. तुम्ही नगराध्यक्ष होता, तुमच्याकडे सत्ता होती. पर्यटकांच्या भाविकांच्या सोयीसाठीच्या प्रश्नावर मला अगोदर उत्तर हवं आहे. पर्यटकांच्या मुळामध्ये प्रथमतः कैलासवासी मदनराव अप्पा जे मंत्री आहेत ते आणि खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी वाई शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला. वाई शहर हे तीर्थक्षेत्राचं क्षेत्र म्हणून जाहीर केलं. त्यामुळं आम्हाला ज्या माजी नगराध्यक्ष निलयमध्ये करत असताना की 1,60,00,000 रुपये पहिला प्रथमतः आमचा निधी आला की तीर्थक्षेत्रात. त्यामधनं आम्ही हे पुलाचं काम आणि रस्ते ते केलं. आणि ज्यामध्ये आता तुम्ही तीर्थक्षेत्र ज्यामध्ये आम्ही आता ज्या नगरपालिके ज्यामध्ये आमचा एक गार्डनचं एक काम
चालू आहे आणि त्यामध्ये जे एक सुलभ शौचालय की येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी नाही, त्या गार्डनकडे पण एक कॅमेरा फिरवण्याची मी विनंती करतो. समोर त्या ठिकाणी जे गार्डन दिसत आहे तिथं पूर्ण आता काँग्रेस गवत उगवल्याचं चित्र पाहायला मिळते. त्या घाटाच्या समोर आपल्याला जे हे सगळं गार्डन आता व्हिज्युअल्स मध्ये दिसत आहे ते गार्डन आहे आणि हे अशा कोणत्या पद्धतीचं हे गार्डन आहे हे आपण नगराध्यक्षांकडे जाणून घेऊयात. हे गार्डन आहे का? हे जे व्हिज्युअल्स मध्ये दिसतं हे गार्डन आहे असा तुमचा दावा आहे मध्ये असं आहे की संबंध दगडी फरशेचं आणि कॉन्क्रिटिंग काम आहे आणि गार्डनचं काम अजून अत्यंत म्हणजे काय की ह्या खालचा जो इथं आहे शासनाकडनं 1,10,00,000चं हे कॉन्क्रिटिंग करण्याचं काम मंजूर झालेलं आहे आणि त्याचं टेंडर निघाले आचारसंहिता ते काम झाल्याशिवाय वरचं काम आम्हाला डेव्हलप करतात म्हणून बाकीचं काम ते अर्धवट राहिलेले बाकी त्याच्यात काही नाहीये. आणि पूर्वी इथं पूर्ण अवस्थेत काम राहिले हे कबूल करतायत. हे कबूल प्रामाणिक कबूल करतायत तुम्ही. येतो तुमच्याकडे येतो बाकीच्या मुद्द्यांकडे येतो. मी पुन्हा एकदा या ठिकाणचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे येतो. विरोधी पक्षनेते तुम्ही आहात नगर परिषदेचे. गार्डनचं काम अपूर्ण अवस्थेत आहे, अजून काही कामं अपूर्ण अवस्थेत आहे, काय सांगाल याबद्दल? आता जे गार्डनचं शूटिंग आपण लोकांना दाखवलं, सत्ताधारी म्हणतायत की अजून काम चालू आहे. साहेब जवळपास 10 वर्ष होत आली काम चालू आहे. हेच सत्तेवर आहेत आणि सांगायला खेद वाटतो की त्या गार्डनला जीवा महालेंचं नाव दिले. ज्यांनी छत्रपतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतः त्यावेळी पुढे आले त्यांचं नाव दिलेलं असं गार्डन असताना सुद्धा त्यांनी त्या कामावर दुर्लक्ष केलेले. 1,60,00,000च्या पुढे खर्च झालाय आणि अवस्था आपण पाहताय. त्यांनी सांगितलं झोपडपट्टीचा विषय 6 कोटी केंद्र शासनाचा निधी आला. 340 घरं बांधायची होती. 10 वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी फक्त 144 घरं बांधली. त्यावर येतो. पहिल्यांदा गार्डनचा मुद्दा घेऊ. 10 वर्षाला तीर्थक्षेत्र म्हणून घेतलंय परंतु जी समोरची इमारत आहे ती यात्री निवास म्हणून बांधलेली. त्यातला फक्त 25% यात्र्यांसाठी खुला ठेवलेला आहे. बाकी सगळं कमर्शियल केलेलं आहे. बाकी सगळं कमर्शियल केलंय, पर्यटकांसाठी नाही. आता माजी नगराध्यक्षांनी जे सांगितलं की मदनराव आप्पांनी वाईला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तीर्थक्षेत्राचा दर्जा राखला गेला का? कारण इथं माता भगिनी ज्यावेळेस रोज येतात कमीत कमी 4 पैकी 1 महिला तर विचारते की इथं शौचालय आहे का, प्राथमिक विधीसाठी जायचं कुठं. बरोबर विचार आता त्यांना जायचं कुठं ते सांगते. नक्कीच या परिसरात कुठेच नाही विचार नक्कीच. थोडक्यामध्ये या सगळ्या गार्डन प्राथमिक सोयी सुविधा आता तसं बघायला गेलं तर गेले 10 वर्ष ते गार्डनचा उपक्रम सुरू आहे पण तिथं काही डेव्हलपमेंट नाही आणि म्हणून तर आम्ही सगळेजण नक्कीच या सगळ्या मुद्द्यांवर प्राथमिक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. तुम्ही माजी नगराध्यक्ष होता, अजून एक माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. प्राथमिक निलिमा खरात आहेत माजी नगराध्यक्ष. गार्डनचा प्रश्न असेल आणि इथं खरोखरच मगाशी सुद्धा 1-2 पर्यटक भाविक झाल्या होत्या त्या सुद्धा शेजारच्या दुकानदारांना विचारताना आम्ही पाहिलं की इथं कुठं सुद्धा बोर्ड लावलेलं नाहीये, कुठं प्रसाधनगृहांची सोय नाहीये. वाई नगरपालिकेच्या माध्यमातून आज पाचगणी महाबळेश्वराचे पर्यटक येतात आणि इथून वाईपासूनच 17-18 किलोमीटर अंतरावर जे काळूबाईचं देवस्थान आहे देवीचं त्या ठिकाणी पर्यटक येतात आणि त्यावेळी ते भाविक इथं महागणपती ते माहिती आम्हाला पण इथं सोयी सुविधा तर अशा वेळी आपण ह्या भाविकांसाठी सोय हवी शौचालयाची. त्यामुळे इथंच आपण नदीच्या पलीकडे बगीचेच्या शेजारी आपण शौचालयाचं काम चालू ठेवलेले आणि भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी राहण्यासाठी पण यात्री निवासाची सोय ते सुद्धा कमर्शियल दिलं म्हणता. यात्री निवास तुम्ही 25% फक्त त्याचा कर आहे, बाकी कमर्शियल दिले सगळं नाही. तिथं आपण पाठीमाग उत्पन्नही वाढणं गरजेचं आहे. नगराध्यक्ष माझे अजून एक आपल्यासोबत आहे. मला खरं प्रामाणिकपणे सांगा पर्यटकांच्यासाठी अडीअडचणी आहेत तिथे हे तुम्ही कबूल करता का आणि त्यांच्यासाठी काय त्यासाठीच की आम्ही आता हे सुलभ शौचालय केलंय आणि पार्किंग पलीकडे डेव्हलप करतोय खाली कॉन्क्रिटिंग जेणेकरून हा जो घाट तीर्थक्षेत्र के लोक पर्यटक आपल्या वाई शहराच्या महागणपतीच्या दर्शन येण्यासाठी आकृष्ट आहेत. जास्तीत जास्त पर्यटक कसे वाई शहरात येऊन त्याच्यातून आपल्या वाई नगरपालिका असं उत्पन्न वाढेल यासाठी आम्ही अनेक विकास कामांचा दावा करतायत. आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक सत्ताधारी गटाचे विरोधी गटाचे सगळे लोक मात्र काहीच विकास झाला नाही असं म्हणतात. प्राथमिक सोयी सुविधांपासून वाईकर अजून त्या ठिकाणी सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत आणि त्याचबरोबर अनेक आरोप करत असताना नागरिकांचं मात्र काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. काही नागरिक आणि सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधारी गटाचे काही कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्यांना मगाशी काय मदत थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. हे जे म्हणतायत की जलपर्णी होती, जलपर्णी आणली कुणी, शूटिंगमुळे जलपर्णी आणली, शूटिंगचा फायदा कोण कोण घेत होतं हे सगळ्यांना माहिती. आणि जे आता मोर्चे काढतायत ते 5 वर्षात काय झोपले होते का मोर्चे घेतो. निवडणुका आल्यापासून की निवडणुका आल्या की यांचे दरवर्षी मोर्चे सुरू होतात 6 महिने. त्यानंतर परत 4.5 वर्ष सर्वांगीण विकास झाला असं म्हणतात. आमदार मकरंद पाटला यांच्या नेतृत्वाखाली वाई शहराचा संपूर्ण 10 वर्षात चांगला प्रकारे विकास झालेला आहे असं आम्हाला वाटतं. आता प्रश्न उपस्थित केला की पर्यटकांच्या शौचालयाचा प्रश्न उपस्थित होतोय पण ही जागा ही खाजगी मालकाची जागा आहे त्यामुळे नगरपालिकेने त्या तिथे
काम चालू आहे, आता पूर्णत्वास काम येते ते. आमदार मकरंद बाबे यांच्या त्या सगळ्या मुद्द्यांवर येतोय. या ठिकाणी सुज्ञ काही महिला आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. त्यांच्याशी एक महत्त्वाचा प्रश्न, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रिका आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. काय महत्त्वाचे विजयताई मुद्दे वाटतात? एक आहे प्रतापगड उत्सव समिती म्हणून मी आपल्यासमोर बोलते. प्रतापगडला जे शिवाजी महाराजांचा पुतळा झालेला आहे आणि अफजल खानाला जे शिवाजी महाराजांनी मारलेलं आहे, ज्या वेळेला शिवाजी महाराज त्या संकटात असताना या वाईच्या काठी नदीकाठी इथल्या वाईकरांनी शिवाजी महाराजांना त्याचा न्याय मिळावा, शिवाजी महाराजांना कुठला धोका होऊ नये म्हणून इथं कृष्णामाईची त्यांनी प्रार्थना केलेली. त्याप्रमाणे प्रतापगडला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारून ते स्वतः जिंकले आणि त्याला दिवा महाला यांनी वाचवलेलं आहे. असा आणि तो आम्ही शिवप्रताप दिन इथं साजरा करतो. आणि मुख्य म्हणजे कृष्णा मुद्दे सांगा थोडक्यात एका वाक्यात. कृष्णा नदीच्या काठी हे शिवप्रताप दिन आम्ही साजरा करत असतो. आणि मात्र त्यांचं ज्या जीवा महाले नाव दिलंय त्या गार्डनला त्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे. मी येतो तुमच्याकडे परत. अनेक मुद्दे आता चर्चेमध्ये उपस्थित होत आहेत. नागरिक सुद्धा हिरिरीनं सहभागी होत आहेत. अनेक प्रश्न त्यांना सत्ताधाऱ्यांना विचारायचे आहेत आणि हे नगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणारे जे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा या नागरिकांना आपल्या सगळ्या समस्या त्यांच्यासमोर मांडायच्यात. हा कार्यक्रम आपण असाच सुरू ठेवतोय, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आढावा घेतोय वाई नगर परिषदेचा आणि या संपूर्ण भागामध्ये आपण नागरिकांच्या सर्वाधिक समस्या जाणून घेणार आहोत. काही वाईकर सुज्ञ नागरिक आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. अगदी कागदावर त्यांनी मुद्दे लिहून आणलेले आहेत अभ्यासपूर्ण. थोडक्यामध्ये मांडा, कोणते मुद्दे वाटतात? सर, मी रवींद्र देशपांडे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मुद्दे सांगा. पहिला मुद्दा असा की मी तीर्थक्षेत्र आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो एवढ्यासाठी की त्यांनी अत्यंत खोटेपणाने स्वप्न दाखवली आणि कृती केली. खोटेपणाची स्वप्न दाखवली. एक मिनिट, टाळ्या वाजवू नका, मला बोलू देत. सर्वसामान्य वाईकर म्हणून मी बोलतो. शिवसैनिक हा विषय नंतरचा झाला. बरोबर. वाईकरांची पहिली समस्या अशी की तुम्ही शेतकऱ्यांच्याकडनं जे शेतकरी रस्त्यावर बसतात 50-50 रुपये पाठीला घेतात, त्यांची सोय काय केली? नंबर 2चा विषय, 10 वर्ष आली नगरपालिका आग लागली, वाईमध्ये 12 आगी लागल्या, एक आगीला पैसे आले नाहीत. नवीन जी जुनी आगीची गाडी होती बंबाची त्याला चाकं घातली, नवीन वीज लावले आणि भंगारमध्ये विकली. 10 आगीचे बंब इथे आगी पेटल्या, याला कुणीही काही केलेलं नाहीये. नंबर 3रा विषय, आज तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणता, मला दुर्दैवाने सांगत आहे तीर्थक्षेत्र आहे तिथं कुठल्याही शौचालयाची शौचालयाची व्यवस्था नाही, काही केलेलं नाही. या सगळ्या मुद्द्यांना आपण सत्ताधाऱ्यांना आम्हाला असं विचारायचंय की सत्ताधारी म्हणतात की विकास झालाय, पण हा विकास नक्की कुणाचा झालाय? तुम्ही थांबा, मी येतोय. एक मिनिट. या ठिकाणी सत्ताधारी गटाचे सुद्धा काही आपल्यासोबत जॉईन झाले. एक मिनिट अगोदर काही मला हात नका, तुम्ही बाजूला. काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय मुद्दे वाटतात. या ठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाई शहरामध्ये पायाभूत सुविधाचा पाया घातलेला आहे. आणि एक मिनिट आपले एक मिनिट शांतता. एक मिनिट. सत्ताधारी गटाचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. एक मिनिट. सत्ताधारी गटाचे सुद्धा काही कार्यकर्ते, आपण दोघांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. आपण दोघांचं म्हणणं ऐकून थोडक्यामध्ये एक मिनिट. थोडक्यामध्ये एक मिनिट. शांततेत मुद्दे मांडा. थोडक्यात हे जे सांगतात बंब नाहीये, बंबाचं टेंडर निघाले,
8 दिवसात बंब येतोय. गव्हर्नमेंटने जी आर काढला, पहिला बंब विकल्याशिवाय दुसरा विकत घेता येत नाहीये, त्यामुळे विषय आला, त्यामुळे तो विकायला लागला. शेवटी हा ऐका बंब विकायचा ही प्रोसेस शासकीय नियमानुसार ऑप्शन काढून झालेली आहे. ज्याने जे ऑप्शन भरलं, जिथं जास्त ऑप्शन होतं त्याला तो दिला गेला आहे. त्यावेळेस ही तिकीट झोपली होती का? त्याच्यामध्ये विरोधी पक्ष ऐकून घ्या, त्याच्यामध्ये विरोधी नगरसेवक जे होते हे जे म्हणतात की यांनी काही बंबामध्ये भ्रष्टाचार केला, त्यावेळेस ते का झोपले होते का? विनाकारण ऐकून घ्या, 2 मिनिटं. एक मिनिट. काही ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले, शांततेत सहभागी झाले तर सर्वांना बोलता येईल. शांततेत वैचारिक लॉजिकल मुद्दे बोला, वैयक्तिक द्वेषारोप नको. थोडक्यामध्ये एक मिनिट. हो 2 मिनिटं. वाईच्या तीर्थक्षेत्र आघाडीनं 67 सालापासून राजकारणाचं आहे इतकं सुंदर काम केलेलं आहे बरं का, की त्याला बोर्ड दाखवायला जागा नाही, मकरा बाबांच्या नेतृत्वाखाली केलंय आणि असा आमदार होणारही नाही. एकूणच आपण पाहू शकतो. एक मिनिट कोणी एक मिनिट. सर्व नागरिकांकडे मिळतोय, सर्व नागरिकांकडे मिळणार आहे. सर्व नागरिकांचे प्रश्न आपण समजून घेणार आहोत. सर्व नागरिकांचे प्रश्न आपण समजावून घेणार आहोत. सत्ताधारी आणि विद्यमान सत्ताधारी आहेत आणि निवडणुकीला सामोरं जाणारे सर्व लोक आहेत, त्या सगळ्यांकडनं उत्तरही घेणार आहोत. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय वाई नगर परिषदेचा. सांस्कृतिक राजधानी सातारा जिल्ह्याची वाई ओळखली जाते आणि याच सांस्कृतिक राजधानीच्या अनुषंगानं अनेक महिला देखील या ठिकाणी आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत. महिलांचे काय मुद्दे महत्त्वाचे आपण जाणून घ्या. थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. मी सौ स्नेहल रवींद्र देशपांडे. मुद्दा सांगा. हे लोक म्हणतात आम्ही वाईला तीर्थक्षेत्र आघाडीचा दर्जा प्राप्त करून आणला, परंतु त्याप्रमाणे आपण तो राखला का? दुसरी गोष्ट, हे लोक सगळे माझ्या अंगावर धावून आले की आम्ही संडास बांधलेले आहेत, परंतु ते संडास 10 वर्षापूर्वी का नाही बांधले गेले? बांधून टाळे लावून ठेवलेले, त्याचं उद्घाटन ओपन केलेलं नाही. उत्तर सत्ताधारी नेते आहेत त्यांच्याकडनं आपण घेऊ. थोडक्यात मुद्दे मांडा. नागरिक म्हणून वृक्षारोपण कर घेत आहेत, घरपट्टे घेत आहेत, हे पैसे जात आहेत वृक्षारोपण कर, घरपट्टे घेतात. थोडक्यात आमच्या कृष्णा नदी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. ह्या नदीला पूर्वी आमचे लहान मुलं पोहत वगैरे होते. आज अगदी गेल्या 10 वर्षात तीर्थक्षेत्राच्या नावावर एक आघाडी चालू आहे आणि कोट्यवधीची कामं केली असं सांगितलं जाते, पण नक्की तीर्थक्षेत्र विकास झाला का? सत्ताधाऱ्यांचा अर्थशास्त्र बदललं. वाई ही पेन्शनर सिटी म्हणून ओळखली जाते, तर लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांसाठी कुठलीही बाग वाईमध्ये नाही. बाग गार्डनच्या संदर्भामध्ये प्रश्न आता या बाजूला काही मुद्दे नागरिक मगाशी झाले, त्यांना संधी नाही. थोडक्यामध्ये एका वाक्यात मुद्दा मांडा. स्मशानभूमीचं उद्घाटन केलं, तिथं कुत्री मांजरी डुकरं आगून जाते. स्मशानभूमीचा प्रश्न थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. अतिशय सुसज्ज अशी स्मशानभूमी वाई शहराला लाभलेली आहे. आढावा आपण त्याचा घेणार आहोत. थोडक्यामध्ये एकंदर आमदारांचं काम चांगलं आहे, पण बाकीच्यांचं मला काय माहित नाही. नक्कीच थोडक्यामध्ये क्षेत्राच्या येणाऱ्या पब्लिक करता जे शौचालय नाही म्हणतात, ह्या बाजूला 2 शौचालय बांधलेले आहे. आपण जाऊया तिकडे. थोडक्यामध्ये मकरंद पाटलांनी जे आजपर्यंत नगर परिषद झाली तेव्हापासून तेवढा विकास झाला नाही, तेवढा 10 वर्षात केला. थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. जर विकास झालाच नसते तर 15 वर्ष सलग सत्ता आली असती. नक्कीच थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. यांचा मागच्या वेळेच्या निवडणुकीचा मुद्दा होता स्मशानभूमीचा. त्यांनी काय केलं, स्मशानभूमीच्या जाहीरनाम्यात तिथली एक विसाव्याची फरशी उचलली, बाजूला काढून फोटो काढला. हे 8 महिने त्यांची सत्ता होती, 8 महिने त्यांची सत्ता होती, त्यांना काय करता आलं नाही. आज तुम्ही जाऊन या तिथे त्या ठिकाणी मुद्दा मांडा. काय सांगू मुद्दा कोणते तुम्हाला काय मुद्दे मांडायचे थोडक्यामध्ये? आता मकरंद बाबांच्या नेतृत्वाखाली क वर्ग नगरपालिका असून प्रशासकीय इमारत झालेली आहे, स्मशानभूमीचं काम झालेलं आहे. कामं अनेक झाली तसा दावा करतात. माननीय आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टीचं 6.5 कोटीचं अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे. स्वतः तुम्ही बघून रियालिटी चेक करणार आहोत. थोडक्यात महाराष्ट्रात मकरंद पाटलांसारखा आमदार भेटणार नाही.
नाही ते ठीक आहे बाकीचं. आपण विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करतोय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या सोबत आहेत. जाता थोडक्यात एका वाक्यात मुद्दा सांगा. माननीय मुख्यमंत्र्यांनी वाई शहरासाठी 1 कोटी रुपये पाठवलेत, पण हे या लाभार्थ्यांच्याकडे पाठवलेले नाहीयेत, ते PWDकडे पाठवतात आणि त्या माध्यमातून आम्ही 1.5 कोटीचा विकास करून दाखवतोय. फक्त आता आचारसंहितेमुळे आम्ही थांबलोय ना, तर तो निधी आता वाईला प्राप्त झालाय. 100 कोटीचे रस्ते झाले म्हणून सांगतात, इथनं बाहेरनं चक्कर मारा, इंचावर खड्डे. नक्कीच नसते रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा सार्वत्रिक प्रश्न आहे. थोडक्यामध्ये हे काय म्हणले आता आम्ही नगरपालिकेचे करतो, मग कर काय केला नगरपालिका कर घेतला. नगरपालिका या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड गैरसोय आहे आणि अनधिकृत बांधकामं ही सत्ताधाऱ्यांची भरपूर आहेत. मग ते सत्ताधाऱ्याचे अगर विरोधक असतील, प्रचंड अनधिकृत बांधकाम चालतात, पार्किंगची सोय नाही. सत्ताधारी असतील किंवा विरोधक, सत्ताधाऱ्यांची अनधिकृत बांधकामं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा सार्वत्रिक प्रश्न आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न कृष्णामाई ही जी नदी वाहते त्याला अक्षरशः गटारगंगेचं स्वरूप प्राप्त झालंय. निवडणुकीला तुम्ही जाताय, कोणते मुद्दे घेऊन जाताय? सत्ताधारी गट आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा. थोडक्यात जे आम्ही 10 वर्षात केलेली विकास कामं आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये पूर्वीच्या 5 वर्षापूर्वी दिली त्यातली अपूर्ण अवस्थेत राहिलेली कामं पूर्ण करून घेणार. आणि जास्तीत जास्त वाई शहरासाठी आमच्या नेते माननीय मकरंद पाटील. नक्कीच थोडक्यामध्ये अनेक विकास कामांचे दावे करतात ते थोडक्यामध्ये. आमदारांच्या माध्यमातून योजनेतून या ठिकाणी वाई शहराला निधी मिळाला, त्यातून यात्री निवास, व्यापारी संकुल, हे नगरस्थान सगळे मुद्दे घेऊन जातात. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? वाईचा विकास ही राष्ट्रवादी काँग्रेसच यापुढे करणार नक्कीच. आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसची सत्ता वाईमध्ये येणार. हा शो चालू असताना मगापासून हे अपक्ष गटाचे नेते होते, पण आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असं दिसतंय, कारण त्यांच्या पत्नीच आता बोलत होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेश झाला का या शो मध्ये तुमचा? प्रवेश झालेला नाही अजून. मग तुम्ही तर म्हणताय हे सगळे मुद्दे घेऊन जाणार, जाणार ना आम्ही त्याच्यावर काम म्हणजे सोबत जाणार का आघाडीत जाणार? आघाडी. हा थोडक्यामध्ये काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते होते, ते मला वाटतं हरवले, काय दिसत नाहीयेत कुठे. शिवसेना आणि भाजप आहे आपल्यासोबत. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाताय? प्रथमतः ज्या काही गोष्टी यांनी सांगितल्या केल्या हा विषय सोडून द्या, पण आज वाई शहरामध्ये लोकांना अपेक्षित असणारी भूमिका म्हणजे काही अपेक्षा नाही, फक्त गटर, पाणी आणि रस्ते. या मूलभूत सुविधा गरजा जर त्यांना दिल्या तर हा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु गेले 15-20 वर्षापासून ह्या सुविधा देण्यात 100% सत्ताधारी अपयशी झालेले आहेत आणि नेमका याच भूमिकेवर आम्ही ठाम असून आम्ही वाई शहराला ह्या 3 मूलभूत गरजा देणार आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून जे काही निधी आणायचे आणायला सुरुवात झालेली आहे त्या आणून आम्ही थोडक्यामध्ये कोणते शिवसेना वाईमध्ये ब्रिटिशकालीन पूल आहे. 20 वर्षापूर्वी नगरपालिकेला, वाई नगरपालिकेला लेटर आलं होतं. त्या पुलासंदर्भात अजून कसलंच काही नाही. बरोबर, महाडसारखी दुर्घटना होऊ शकते, अजून महाड दुर्घटना होऊ शकते. आणि वाईमध्ये शिवाजी महाराजांची जर कोण बसवू शकतं तर फक्त शिवसेनाच बसवू शकते, इतर कोणाचं ते कामच नाहीये आणि त्यांनी त्यावरती बोलूच नाही, कारण 25 वर्ष झाली शिवाजी महाराजांची मूर्ती वाईमध्ये बसलेली नाहीये. नक्कीच आपण या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह या ठिकाणी झालेला आहे. अनेक वाईकरांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मूलभूत प्रश्न गटर, वॉटर मीटरचे वाईमध्ये प्रलंबित आहेत आणि त्याचबरोबर वाई हे तीर्थक्षेत्र आहे. गणपती मंदिर या ठिकाणी आहे, पेशवेकालीन मंदिर आहे, विविध चित्रपटांच्या शूटिंग्स इथं होतात. मात्र तरीसुद्धा पर्यटकांसाठी, भक्तांसाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात त्या खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पाठीमागे पुन्हा एकदा मी कॅमेरामॅनला विनंती करेल की नदी दाखवावी. ही कृष्णामाई नदीची काय अवस्था आपण पाहू शकतोय. आजूबाजूला शहराचे जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे या कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. वर्षानुवर्ष वाईची ही समस्या आहे. लहानपणी वाईकरांच्या आठवणी आहेत की या नदीमध्ये ते पोहत होते, मात्र आज कशा पद्धतीनं वाईच्या या कृष्णामाई नदीची गटारगंगा झाली आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं वाईच्या सगळ्या समस्या सोडत असताना मूलभूत या कृष्णामाईच्या प्रदूषणाच्या समस्येकडे प्रामुख्यानं आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून जे कोणी सत्ताधारी या ठिकाणी निवडून येणार आहेत त्यांनी प्रामुख्यानं सांडपाण्याचा प्रश्न असेल, कचरा प्रकल्प असेल, किंबहुना मूलभूत प्रश्न आहेत, रस्त्याच्या खड्ड्यांचे प्रश्न असो किंवा बाकी इतर जे पर्यटकांना शौचालय उपलब्ध करून देणं असो किंवा इतर सार्वत्रिक प्रश्न आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर तातडीनं विचार करावा लागेल. आणि सत्तेत जो कोण येईल त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवर तातडीनं जर कामं केली तर पुन्हा एकदा वाईमध्ये खूप अच्छे दिन जे पूर्वी वाईकरांना जे अनुभवत होते ते येतील याच्यामध्ये शंका नाही. आज इथेच थांबूयात, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या नगर परिषदेमध्ये. पहा फक्त IBN लोकमत.